नमस्कार, मी नेहा. UCN विशेष आदिशक्ती या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे की UCN विशेष आदिशक्ती या विशेष कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण नागपुरातील अनेक महिलांशी चर्चा करतो आणि आज नवरात्रीचा 8वा दिवस. नवरात्री म्हटलं की आनंद आणि उत्साहाचा दिवस हे आपल्याला मात्र माहिती असते आणि आज आपल्याला माहिती आहे की स्त्री ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. कुठेतरी चूल आणि मूल या पलीकडे आज स्त्री जी आहे ती एक चंद्रावर सुद्धा पोहोचलेली आहे आणि टेक्नॉलॉजीचा जर आपण विचार केला तर टेक्नॉलॉजी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि याच टेक्नॉलॉजीचा वापर करून आज आपण थेट नांदेडशी संपर्क साधतो आहे आणि आज आपल्यासोबत झूम इंटरव्ह्यू थ्रू आपण कनेक्ट केलेला आहे सौ राजश्री हेमंत पाटील मॅम यांना, ज्या गोदावरी अर्बन मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेडच्या अध्यक्ष आहे. सर्वप्रथम मॅम खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार, धन्यवाद. कशा आहात मॅम तुम्ही? मस्त मस्त, एकदम मजेत, छान. जसं आपल्याला माहिती आहे की सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच मॅम. मॅम आपण प्रश्नाला सुरुवात करूया की माझा पहिला प्रश्न असा आहे की आज आपल्याला माहिती आहे की स्त्री ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, बरोबर. कुठेतरी चूल आणि मूलच्या परे स्त्रियांनी आपलं अस्तित्व हे बनवलेलं आहे आणि आपली कीर्ती खरंच खूप मोठी आहे आणि एक जर आपण सकारात्मक ऊर्जेचा विचार केला तर ते सत्य उदाहरण ते तुम्ही आहात. तर आपल्या सोसायटीची सुरुवात कशी झाली आहे आणि एकंदरीतच कसा प्रवास राहिलेला आहे? निश्चितच तुम्ही आत्ताच म्हटलात की आज 8वा दिवस आहे नवरात्रीतला आणि मला वाटतं देवीला सुद्धा 8 हात असतात. अष्टभुजा आहे ती, त्याच्यामुळे प्रत्येक स्त्री ही अष्टभुजेचं रूप घेऊन काम करत असते. म्हणजे मीच म्हणून नाहीये, तर प्रत्येक स्त्री ही अष्टभुजा रूपातच आपापल्या घरात कुटुंबाला सांभाळत असताना, कुटुंबाला पुढे नेत असताना काम करत असते आणि म्हणूनच स्त्रिया ह्या कुटुंब चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात, सोबतच स्वतःचं व्यक्तिमत्वही विकसित करत असतात. गोदावरी अर्बनची सुरुवात करत असताना सुद्धा अशा अनेक महिलांसोबत मी जे काम करत होती त्या कामांच्या प्रेरणेतून आणि त्या कामाच्या सुरुवातीतूनच गोदावरी अर्बनची ही सुरुवात झाली आहे. बचत गटाच्या महिलांसाठी अगदी सुरुवातीला काम करत होती. या महिलांचे बचत गट काढायचे आणि बचत गटांचे खाते मग राष्ट्रीयकृत बँकांमध्ये काढायचे. तेव्हा टार्गेट ओरिएंटेड काम यायचं राष्ट्रीयकृत बँकांना. मग टार्गेट कम्प्लीट झाले की या सगळ्या महिलांना ताटकळत बसत राहावं लागायचं. पाहिजे तसा रिस्पॉन्स त्यांच्याकडनं मिळायचा ना, त्यांच्याकडे मॅनपॉवर कमी राहायची, जे काही असेल ते काढणं. परंतु या सगळ्या महिला ग्रामीण भागातल्या दिवस बुडून आलेल्या, लेकरं बाळं घेऊन आलेल्या आणि मग त्यांची अडचण बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की या महिलांची संख्या खूप मोठी आहे, त्यांना गरज आहे या प्लॅटफॉर्मची. आर्थिक साक्षरता त्यांना नव्हती, परंतु त्यांची इच्छा होती की आपण आपले पैसे जमवले पाहिजे आणि आपले पैशांच्या माध्यमातून आपल्या कुटुंबासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग माझ्या लक्षात आलं की याच पैशांना एकत्र करून जर आपण यांच्यासाठीच एखादी आर्थिक संस्था सुरू केली तर काय हरकत आहे. आणि म्हणून मग आम्ही छोटी शिवधारा महिला नागरी पतसंस्था सुरू केली, जी फक्त तालुका स्तरावर होती. आणि मग त्याचं काम करत असताना लक्षात आलं की या महिला रिपेमेंट करताना फारच ताकदीने करतात. अगदी वेळ चुकू देत नाही, दिवस चुकू देत नाही आणि रिपेमेंटची कॅपॅसिटी खूप चांगली आहे या महिलांची. सगळ्यात महत्वाचं, त्या खूप ऑनेस्ट आहेत. विश्वासार्हता खूप महत्वाची आहे पैशांच्या बाबतीत जेव्हा आपण आर्थिक व्यवहार करतो. हे जेव्हा लक्षात आलं आणि दुसरं की आम्हाला विश्वास वाटला की आपण हे काम करू शकतो. कारण बँकिंगचा बीही मला माहिती नव्हता की हे सगळे व्यवहार कसे करायचे, काय करायचे. माझ्यासाठी सुद्धा ती एक लर्निंग प्रोसेस होती. आणि मग तालुक्यापुरतच काम करत असताना मग या क्षेत्रातील तज्ञ लोकांनी सांगितलं की तुम्ही फक्त तालुक्यापुरतं मर्यादित न राहता बहुराज्यस्तरीय काम करा आणि यासाठी म्हणून तुम्ही मल्टीस्टेटची स्थापना करा. आणि त्यातून मग गोदावरी अर्बन मल्टीस्टेटची आम्ही स्थापना केली 2013. बरं. आणि मग असा प्रवास सुरू झाला.
बरं, खूप छान प्रवास राहिलाय तुमचा. पण आपण हल्ली बघतो, की आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप सोप्या झालेल्या आहे. इंटरनेट आलेलं आहे, म्हणजे आपण थेट बघू शकतो, की तुम्ही तिथे बसून आणि मी नागपूरमध्ये या स्टुडिओमध्ये बसून सुद्धा आपण संवाद साधू शकतो. पण 2013 मध्ये जेव्हा तुम्ही आपली सोसायटीची स्थापना केली आहे, तर नाना प्रकारचे चॅलेंजेस तुम्हाला आलेले असेल. तर असं कधी वाटलं का, की किंवा विश्वास कधी डगमगला का, की एक स्त्री आणि म्हणजे काळ हा बदललेला आहे, पण आपण पहिलेच्या काळाचा जर विचार केला तर कुठलीही स्त्री जर घराच्या बाहेर पाऊल टाकतो म्हटलं तर प्रश्न भरपूर यायचे पुरुषांचे, की खरंच तू करणार का हे? तर तुमच्यामध्ये असं काही म्हणजे फेज आला का समोर, किंवा असे काही चॅलेंजेस आले आहेत का तुम्हाला? निश्चित सगळे असे सगळ्या एकदम विश्वास जाईल असं कधी झालं नाही, परंतु मला चॅलेंजेस करणाऱ्या बऱ्याच गोष्टी आल्या. सगळ्यात महत्वाचं असं झालं की जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा सुरुवात करत असताना आम्हाला एक व्हिजनरी व्यक्तिमत्व आमच्या मागे होतं, ते म्हणजे आमचे संस्थापक हेमंत पाटील साहेब हे आमच्या पाठीमागे होते. त्यांचं व्हिजन होतं की आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. त्यांचं पहिलं वाक्य होतं की ज्यांची पत नाही त्यांची पत निर्माण करायसाठी आपण काम केलं पाहिजे, पहिली गोष्ट त्यांनी सांगितली. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की जरी आपली पतसंस्था असेल मल्टीस्टेट, तरीही सुद्धा आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काम केलं पाहिजे. त्याच्यामुळे उद्घाटनाच्या अगोदर 2 महिनेच आमच्याकडे सॉफ्टवेअर आलं आणि तुमची पहिली एंट्री तुम्ही सॉफ्टवेअर केली पाहिजे, त्यांनी आम्हाला सांगितलं. सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग कर्मचाऱ्यांना तर असेल, पण तू अध्यक्ष म्हणून तुला व्यवहार कळले पाहिजे, तर तू पण ते ट्रेनिंग घेतलं पाहिजे, हे त्यांनी मला सांगितलं. त्याच्यामुळे तशा पद्धतीने आम्ही अगदी म्हणजे पहिल्या दिवशी डे फर्स्ट आमचा सॉफ्टवेअरवर झाला, पहिली एंट्री आमची सॉफ्टवेअर झाली. त्याच्यामुळे तंत्रज्ञानाने आम्ही सुसज्ज असं काम सुरू केलं. उद्घाटन ज्या दिवशी झालं, तुम्ही म्हटलात का विश्वास डळमळला का, तुम्हाला भीती वाटली का, तर उद्घाटन आम्ही खूप चांगल्या पद्धतीने केलं. कॉर्पोरेट स्टाईल कॉर्पोरेट, कारण आता येणारा काळ हा बदललेला आहे. त्याच्यामुळे पतसंस्थांनी अगदी कुठेतरी जुनाट एखाद्या ठिकाणी रूम घ्यायची, फर्निचर तोडकं मोडकं घेऊन पिशवीत घेऊन काम केलं तर आपल्याला त्या पद्धतीने पुढे जाता येणार नाही. कारण मल्टीनॅशनल बँकिंग आता आपल्या डोर स्टेप सर्व्हिस देतात आहे, तर त्याला कम्प्लीट करायचं, अपडेट राहणं गरजेचं आहे. अपडेट राहणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे अगदी उद्घाटनाला सुद्धा आम्ही सुसज्ज असं कार्यालय, तंत्रज्ञानाने युक्त असलेले आमचे व्यवहार, उच्च शिक्षित सगळा कर्मचारी वृंद, अपडेट त्यांचे युनिफॉर्म असेल, संपूर्ण आमचे रंगसंगती, आमचं पेपर वर्क, सगळ्या गोष्टीत आम्ही एकदम कोडिंग करून त्या पद्धतीने काम सुरू केलं. आणि उद्घाटनाला जेव्हा सगळे बँकिंग सेक्टर मधले, सहकार क्षेत्रातले सर्व पक्षीय सगळ्या तज्ञ चांगल्या लोकांना आम्ही उद्घाटनाला बोलवलं. आणि मग सगळे लोक उद्घाटनाला त्याने येताना त्यांच्या डोक्यात एक संकल्पना की एका उद्घाटन असेल बाबा संस्थेचं एका आहे, तर असं असं असेल. परंतु आल्यावर जेव्हा त्यांनी बघितलं की अशा पद्धतीने यांनी केलंय आणि मग एवढा खर्च झालाय, एवढं मोठं उद्घाटन केलं, तर काही माझ्यावरच्या प्रेमापोटी असेल, काळजीपोटी असेल, तर त्यांनी मला बाजूला घेऊन हळूच सांगितलं की राजश्री, हे पैसे विषय सांभाळणं आणि साहेब आमचे शिवसेना पक्षाचे आम्ही असल्यामुळे त्यांच्या डोक्यात आहे की अरे हे शिवसेनावाल्यांचं काम नाही आहे राजश्री, तू त्याच्या नादाला लागू नकोस. तुला आमची लेक म्हणून, माझी बहीण म्हणून तुला सांगतो की तू अध्यक्ष आहेस. असं काही हे सोपं काम नाही एवढं सहकार क्षेत्रात काम करणं किंवा संस्था चालवणं. तर हे एवढं सोपं नाहीये. तुम्ही तर एवढं सगळं उभं केलंय, सगळं एवढं मोठ्या पद्धतीने सगळं उद्घाटन केलेलं आहे. असं एकानी नाही, 4-5 जणांनी, तज्ञ मोठी मोठी जी मातब्बर मंडळी म्हणता येईल त्यांनी मला सांगितलं. आणि मग त्या क्षणी थोडासा जरा आतून विचार आला की आपण करतोय ते बरोबर आहे का, तो काय. एक थोडंसं जस्ट शेक झाला, थोडासा डळमळ झाला की काय होत आहे. पण मी ते ऍज अ चॅलेंज स्वीकारलं. मी म्हटलं नाही, हे तर मग आता मी केलंच पाहिजे, चांगल्या पद्धतीने तर मी केलंच पाहिजे. हो, बरोबर. जसं आपल्याला माहितीये की नाण्याच्या 2 बाजू असतात, बरोबर. तर एक सकारात्मक आणि एक नकारात्मक पण आयुष्यात आपल्या लोक मिळतातच. काही आपले पाय खेचणारे पण मिळतात आणि काही आपल्याला सपोर्ट करणारे पण मिळतात. आणि मला वाटतं की ते गरजेचं पण आहे मॅम, बरोबर. कारण की नुकतंच तुम्ही म्हटलं की जेव्हा त्यांनी तुम्हाला म्हणजे एक टोकलं, तर तुम्हाला अजून जास्त ऊर्जा आली की नाही, मला हे आता करायचंच आहे. एवढा मोठा कालावधी तुम्ही गाठलेला आहे मॅम, आणि खरंच एक म्हणजे एक स्वतःचं नाव
आज तुम्ही या म्हणजे पदावर राहून उंचावलेला आहे. आणि त्यासोबतच तुम्ही महिलांना सुद्धा रोजगार देण्याचं काम केलेलं आहे. सामाजिक क्षेत्रात पण तुमचं नेहमी नाव म्हणजे चांगल्या याच्यात चर्चेत राहते. तर सामाजिक क्षेत्राची आवड किंवा सामाजिक कामाची आवड ही पहिलेपासूनच की कसं? नाही, पहिलेपासून याचं बाळकडूच मला मिळालं. माझे वडील राजकारणात होते आणि एक अत्यंत समाजकारणी पिंड त्यांचं होतं. त्याच्यामुळे ते बाळकडू लहानपणापासून कुठेतरी ते नकळत झिरपलेलं असेलच. लग्न झाल्यावरही तशाच पद्धतीचं कुटुंब इकडे मिळालं आणि त्याच्यामुळे आपण हे या पद्धतीने काम करत जायचा हा एक तो स्वभाव लहानपणापासून कुठेतरी सतत नाक खुपसत राहील ज्याला म्हणतात, की तो थोडासा स्वभाव की आपण नवीन नवीन शिकत राहिलं पाहिजे, धडपडत राहिलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे, हा एक तो स्वभाव होताच. त्याच्यामुळे खेळ असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, सामाजिक काही कार्य असतील, ते सातत्याने करत राहण्याचा पिंड होताच. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये उत्साहाने मी काम केलं आणि ज्यांनी कोणी टोकलं असेल किंवा काही असेल त्याला मी खूप पॉझिटिव्हली घेतलं की हे आपल्या काळजीपोटी आणि चांगल्या पद्धतीने सांगतात आहे, आपण चांगल्यासाठी करते आहे, त्या पद्धतीनेच मला त्याचा थोडासा विचार केला. ते म्हणतात ना मॅम की गगनाला हात जर लावायचा असेल तर फक्त इच्छाशक्ती पाहिजे. बरोबर. आभाळ जेवढं मोठं आहे आणि तेवढेच मोठे स्वप्न सुद्धा बघणं गरजेचं आहे. पण हे पण तेवढंच खरं आहे की स्वप्न कधीही झोपेत नाही बघायचे, स्वप्न उघड्या डोळ्यांनी बघायचे. आणि ते स्वप्न तुम्ही बघितलं आपल्या सोसायटीबद्दल आणि आज म्हणजे एक नाव, मोठ्या प्रमाणात नाव आपल्या सोसायटीचं लौकिक झालेलं आहे. तर एकंदरीतच याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल किंवा मग अप अँड डाऊन आले तुमच्या लाईफमध्ये, बरोबर? तर असा काही इन्सिडेंट तुम्ही आमच्या सोबत आजच्या, म्हणजे जसं आज नवरात्री आहे आणि नवरात्रीचा 8वा दिवस आहे, तर काही शेअर करू शकाल का? खरं म्हणजे पहिला प्रश्न तुमचा की आज इतक्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही प्रगती केली तर त्याचं श्रेय, याचं श्रेय संपूर्णपणे गोदावरी अर्बनची टीम आणि गोदावरी अर्बनवर ज्यांनी विश्वास ठेवला त्या माझ्या सगळ्या ग्राहकांना आहे. आणि ग्राहकांच्या विश्वासाशिवाय आम्ही काम करू शकलो नसतो. आणि ग्राहकांनी जो विश्वास ठेवला, त्यांना सेवा देणारी जी टीम आहे ती अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि संपूर्ण 24/7 स्वतःला वाहून घेतलेली टीम गोदावरी अर्बनची आहे. मी चेहरा आहे अध्यक्ष म्हणून, परंतु आज 5 राज्यांमधून गोदावरी काम करते, 100+ ब्रांचेस आपल्या आहेत. तर ही सगळी टीम काम करते. सगळे आमचे कर्मचारी म्हणण्यापेक्षा आमच्या गोदावरी परिवाराचे जे सदस्य आहेत, हे सदस्य आपला परिवार म्हणून जेव्हा काम करतात तेव्हा या सगळ्यांच्या कष्टामुळे आमचे सगळे दैनिक ठेव प्रतिनिधी असतील, आवडतं ठेव प्रतिनिधी जे ब्रँड अँबॅसेडर मधून म्हणून समाजामध्ये फिरत असतात, त्यांचं हे श्रेय आहे. त्याच्यानंतर जेव्हा मी सुरुवात केली गोदावरी अर्बनची तेव्हा बँकिंग मधलं मला फार माहित नव्हतं, परंतु जर वेगाने पुढे जायचं तर चुका शिका आणि मग पुढे जा या स्पीडने गेलो तर वेळ लागला. म्हणून मग मी यातले तज्ज्ञ कुणी आपल्यासोबत यावे यासाठी सहकार क्षेत्रातला अनुभव असलेले MD धनंजय तांबेकर यांना सोबत घेतलं. त्यांचं नियोजन आहे, टेक्निकल टीम आमच्या सोबत आहे, टेक्निकल सपोर्ट आमच्या सोबत आहे त्यांचा आहे आणि जनता जनार्दनाचा आशीर्वाद. आमचे संस्थापक हेमंत पाटील हे सातत्याने आम्हाला काटेकोरपणे मार्गदर्शन करत असतात. नवनवीन काही गोष्टी आणाव्यात यासाठी त्यांचा कटाक्ष असतो. या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचं यश म्हणजे गोदावरी अर्बनचा आजपर्यंतचा हा यशाचा आलेख आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे याचं श्रेय हे या सगळ्यांचं आहे. आणि दुसरं महत्वाचं काही हा परिवार आहे, त्याच्यामुळे सगळं यश हे या परिवाराचं आहे. आणि जे तुम्ही विचारलं की अप अँड डाऊन काही झाले का किंवा कुठला असा इन्सिडेंट असेल का, तर मुळात माझा स्वभाव असा आहे की मी फार स्वप्नाळू नाहीये. म्हणजे खूप भविष्यात स्वप्न बघितलं आणि मग त्याच्यासाठी धावत गेले, पळत गेली असं न करता आयुष्य प्रवाही राहिलं पाहिजे या थोडीशी मतांची मी आहे. त्याच्यामुळे अनेकदा अपयशांचा सामना करावा लागला वैयक्तिक माझ्या आयुष्यात काही, तरीही उद्याचा उगवलेल्या दिवसाकडे मी सकारात्मकतेने बघून उद्या मला काय करता येईल यासाठीचं प्लॅनिंग माझ्याकडे तयार असतं. तर त्या पद्धतीने मी काम करते.
ते म्हणतात ना की कुटुंब महत्त्वाचं आहे. मग ते घरातील कुटुंब असो किंवा मग कुठल्याही आपण क्षेत्रात काम करतो आहे ते मिळून काम करणं गरजेचं असतं. चेहरा जरी एक समोर असला तरी टीमवर्क हे महत्त्वाचं असतं आणि टीमवर्क टिकवून ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे, जे तुम्ही खूप म्हणजे एवढ्या वर्षापासून सातत्याने करत आहे. बरोबर. आणि जसं तुम्ही म्हटलं की 100पेक्षा जास्त ब्रांचेस आज आपले आहेत. तर एकंदरीतच मॅनेज करण्याचं म्हटलं तर मॅनपॉवर लागतोच. बरोबर. एक ब्रांच आणि आज 100 ब्रांच हा जो मोठा व्याप जो आहे आणि तो खूप सुंदर असा म्हणजे जर्नी राहिलेली आहे. तर 1 आणि 100 जो मधातला जो गॅप होता किंवा मग जी जर्नी होती, असा काही इन्सिडेंट आठवता का तुम्हाला की तो खूप छान होता किंवा मग तो खूपच वाईट होता, असं काही आहेत का? निश्चितच खूप चांगलाच प्रवास आहे खरं म्हणजे. माणसाने एखादा कटू प्रसंग आला असेल तर ती अनुभवाची शिदोरी जवळ ठेवावी आणि चांगल्या चांगल्या गोष्टींचं संचित सकारात्मकता घेऊन पुढे जावं असं मला वाटतं. जेव्हा आम्ही हे काम करत असताना सहकार क्षेत्रात मला वाटतं की मुंबईला नरिमन पॉइंट इथे आमचं पहिल्यांदा आम्ही ब्रांच काढली. सहकार क्षेत्रात काम करत असताना मुंबईच्या ज्याला आपण आर्थिक राजधानी म्हणतो मुंबईला, आणि तिथे नरिमन पॉइंट जिथे सगळे मोठे टायकून्स बसलेले आहेत आर्थिक क्षेत्रात काम पाहण्यात, त्यांच्या मध्यभागी आपलं गोदावरी अर्बनचं ऑफिस आहे. तर त्याचं उद्घाटन जेव्हा झालं तर तो माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता. आणि ज्याला गोदावरी अर्बनला पायोनियर आपण असं म्हणू शकतो, कारण पतसंस्थांच्या इतिहासामध्ये सेंट्रल ऑपरेशनल हब असणं ही गोदावरी अर्बननी सुरुवात करून दिली. की संपूर्ण शाखा, तुम्हाला म्हटलं की एवढ्या शाखा आहेत, 5 राज्यांमध्ये काम चालतं, या सगळ्यांचं सेंट्रली काम होणं आणि ते टेक्नॉलॉजी बेस असणं हे गोदावरी अर्बननी सुरुवात केलं. त्याच्याही ऑफिसचं उद्घाटन ही एक अत्यंत आनंदाची आणि खूपच महत्वपूर्ण बाब. त्याचं उद्घाटन हे तायवान देशाचे जे अँबॅसेडर होते बावशनगर, त्यांच्या हस्ते आम्ही ते उद्घाटन केलं. तर मला वाटतं तो पण एक खूप महत्वाचा आनंदाचा असा क्षण, गौरवाची सुद्धा गोष्ट आहे तुमच्यासाठी आणि आम्हा सर्वांसाठी सुद्धा, की एक स्त्री आज या मोठ्या पदावर आहे. यासोबतच माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची जेव्हा भेट घेतली आणि त्यांनी जेव्हा गोदावरी अर्बनचं सगळं कार्य ऐकलं, तर तेव्हा त्यांनी मला, अरे बापरे आप तो अब्जाधीश हो, असं जेव्हा तेव्हा गौरव काढला, तेव्हा तर मी तर ऍक्च्युली अब्जाधीश नाहीये खरं म्हणजे, मी फक्त अध्यक्ष आहे. तर पण संस्था जेव्हा मोठी होते तेव्हा संस्थेमुळे तुमचाही गौरव देशाचे पंतप्रधान करतात, तेव्हा मी त्यांना असतो आणि खरंच आनंद, आप जैसे खुद को देश के चौकीदार समझते हो वैसे मैं गोदावरी अर्बन की सिर्फ चौकीदार हूँ, मैं अब्जाधीश नहीं हूँ. पण संस्थेमुळे तुमचा सन्मान जेव्हा होतो तेव्हा प्रत्येक क्षण गौरवाचा असतो. हो, तो तुमचा चांगुलपणा आहे की तुम्ही एवढा मोठा टप्पा गाठल्यानंतरही कुठेतरी ग्राउंड लेवलवर आजही काम करता. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचं नेहमीच नाव लौकिक आहे मॅम. आज जरीही स्त्री एका पदावर पोहोचलेली आहे किंवा खूप काही आपलं नाव कमवलेलं आहे किंवा कुठल्याही क्षेत्रात आज स्त्री कमी नाही, पण कुठेतरी जर दुसरी आपण बाजू बघितली तर आज स्त्री सुद्धा आजही कुठल्या प्रमाणात किंवा काही क्षेत्रात सेफ नाही. तर त्या महिलांना किंवा म्हणजे काय मेसेज देणार तुम्ही, की तुमच्यासाठी काय वाटतं हे? निश्चितच अजूनही महिलांना खूप मोठा टप्पा गाठणं बाकी आहे. आपण म्हणतो स्त्री सक्षम झाली, स्त्रिया पुढे आल्या, परंतु 4-2 आमच्यासारख्या काही महिला पुढे येतात याचा अर्थ सगळ्या महिलांना अवकाश मोकळ झालेला आहे अशातला भाग नाहीये. महिलांना अजूनही खूप मोठा संघर्ष बाकी आहे. गावकुसातल्या अनेक महिलांचं जगणं असह्य व्हावं अशा परिस्थितीत त्या अजून जगतात आहे. त्याच्यामुळे प्रत्येक महिलेला तिचा सन्मान जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुमच्या माझ्यासारख्या अनेक महिलांचं काम करत राहणं बाकी राहणार आहे. काम करत असताना महिला बाहेरच्या ठिकाणी सोडून द्या, आज स्वतःच्या घरातही महिला सुरक्षित नाही आहेत ना. त्याच्यामुळे महिलांना आता स्वतः सक्षम होणे, स्वतःची सुरक्षा स्वतः करता येणे, स्वतःचा आत्मसन्मान स्वतःला सांभाळता येणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं, या निसर्गाने ना तुम्हाला सांगते
शारीरिक क्षमता जरी थोडीशी पुरुषांपेक्षा कमी दिली असेल आपल्याला ताकदीच्या बाबतीत, प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत नाही म्हणत, काही स्त्रिया सक्षम बलवान आहेत, वेटलिफ्टिंग सारख्या क्षेत्रात महिला पुढे यायला लागल्या, परंतु त्या मानाने स्त्रिया थोड्याशा नाजूक प्रवृत्तीच्या असतात, प्रकृतीच्या असतात. शारीरिक क्षमता जरी कमी असेल तरी निसर्गाने आपल्याला एक 6वं इंद्रिय जास्तीचं दिलं आहे. तो म्हणजे आपल्याला एक सिक्स सेन्स असतो की समोरचा पुरुष आपल्याकडे कुठल्या नजरेने बघतोय, किंवा साधा धक्का जरी लागला तो मुद्दाम लागलेला आहे की चुकून लागलेला आहे आपल्याला कळतं. तर आपण सजग असलं पाहिजे. घरात वाढत असताना आईनी मुलींना त्या पद्धतीने वाढवलं पाहिजे. शाळेत शिक्षण घेत असताना मुलींनी त्या पद्धतीने मुलींना या गोष्टी शिकवल्या पाहिजे. आणि याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की मुलींवर सातत्याने आपण जे संस्कार करत राहतो की मुलीच्या जातीने कसं वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे, या तर गोष्टी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून करायच्याच आहेत, या शिकायच्याच आहेत. पण यासोबत घराघरात जी लहानपणापासून मुलं वाढतात तेव्हा प्रत्येक मुलावर प्रत्येक आईनी जबाबदारी म्हणून संस्कार करणं गरजेचं आहे की जशी तुझ्या घरातली मुली बहीण तुझी बहीण आहे, आई तुझी आई आहे, तशी समाजातली प्रत्येक स्त्री ही सन्मान केला पाहिजे, तिचा सन्मान झाला पाहिजे, तिच्याकडनं तिचा कुठल्याही पद्धतीचा अपमान होणार नाही. हा लहानपणापासून एक संस्कार प्रत्येक मुलावर स्त्री म्हणून करणं गरजेचं आहे. तेव्हा बऱ्यापैकी या गोष्टींना आळा पडू शकतो. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की 7 वेळा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व तुम्ही केलेले आहे. तर काय अनुभव राहिलेला आहे तो आणि काय सांगाल? निश्चितच खेळ हे माझं पॅशन होतं, खूप आवडायचं मला. माझे वडीलही स्पोर्ट्समध्ये होते, परंतु त्या काळी तेवढं मुलींनी खेळायला जावं यासाठी पोषक वातावरण नव्हतं. परंतु माझी आई आणि माझी आजी या दोघींनी खंबीर पाठिंबा दिला, त्याच्यामुळे मी ग्राउंडवर जाऊ शकले. रिंग टेनिस, टेनिक वाईट हा खेळ, बास्केटबॉल आणि ऍथलेटिक्स या खेळांमुळे माझे क्रीडा शिक्षक पुरोहित सर, चोपडे सर या दोघांच्या प्रोत्साहनामुळे मी खेळायला गेले. आणि महाराष्ट्राच्या टीमकडनं 7 वेळा मी सातत्याने आपल्या राष्ट्रीय स्तरावरती भाग घेतला. राष्ट्रीय स्तरावरचं गोल्ड मेडल मिळालं आणि त्याच्यामुळे इंडियन ऑइलची गॅस एजन्सी सुद्धा मला अलॉट झाली. कुठेही कुणाकडेही काहीही न करता फक्त इंटरव्ह्यू दिला आणि मला गॅसची एजन्सी मिळाली. म्हणजे मला मुलींना या माध्यमातून एक सांगायचं आहे की क्रीडा क्षेत्राकडे सुद्धा आपण आवर्जूनपणे बघितलं पाहिजे, स्वतःचं करिअर म्हणून त्याकडे बघायला पाहिजे. तर तो एक अत्यंत चांगला. आणि आजपर्यंत मी या खेळाशी अटॅच आहे, त्यांच्या फेडरेशनवरती मी काम करते. आणि फक्त 4 दिवसापूर्वीच राज्यस्तरीय सिनियर स्पर्धा मी आता आयोजित केल्या इथे. आणि 35 वर्षानंतर जेव्हा ग्राउंडवर उतरली तेव्हा त्याच तडफेने मी खेळलेली. बरं. आणि आजही त्याच तडकीने तुम्ही खेळत आहात. आणि त्यासोबतच मॅम आवड जोपासणं हे तुमच्याकडनं खरंच शिकावं, कारण त्यासोबतच स्पोर्ट्स क्षेत्र असो किंवा कुठलं अन्य क्षेत्र असो, तुम्ही एक काहीतरी नवीन गाठण्याचा प्रयत्न केलाय किंवा प्रत्येक वेळी शिकण्याची आवड ही तुम्हाला नेहमी राहिलेली आहे. त्यासोबतच तुम्ही मी एक स्त्री बोलते या विषयावरही म्हणजे भरपूर तुमचे व्याख्यान झालेले आहे, तुमचे एकपात्री नाटक झालेले आहे. तर हे सगळी आवड लहानपणापासूनच? हो, स्टेज म्हणजे मी 7वीत असतानाच पहिल्यांदा कविता सादर केली होती, स्वरचित कविता होती. तेव्हा मला त्याला स्वरचित म्हणतात हे माहिती नव्हतं, पण शाळेतल्या माझ्या मॅडम मराठीच्या गिरगावकर त्यांनी सांगितलं का ही तू लिहिलेली कविता आहे तर हिला स्वरचित कविता म्हणतात. आणि मग ती एका आमच्या कॉलेजच्या मुलांचं कवी संमेलन होतं, तिथे मी ती म्हटली. आमच्या शाळेमध्ये ते कवी संमेलन असल्यामुळे आणि मग छोटी असल्यामुळे कविता काही फार चांगली असेल असं वाटत नाही, पण सगळ्यात लहान कवयित्री म्हणून मला प्रोत्साहनपर बक्षीस मिळालं तिथे. तर स्टेजची आवड होतीच ती. हळू कॉलेजच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून कवितेचं नाव तुम्ही सांगू शकता आम्हाला? चाचा नेहरू जिंदाबाद ही कविता होती. आता तर काय चाचा नेहरू जिंदाबाद वगैरे अशी ती कविता होती. आणि सगळी शाळा मग माझ्या मागून रिदम म्हणायचे ते. आणि मग मी एक स्त्री बोलते हे जे एकपात्री नाटक आहे, खरं म्हणजे माय भराड भराड ही आम्ही एक सांगीतिक नाटिका बसवलेली होती माझ्या लग्नाच्या अगोदर. परंतु लग्न झाल्याच्या नंतर तेवढा मोठा प्रयोग बसवणं शक्य नव्हता, त्याच्यामुळे तो संपूर्ण प्रयोग मी एकपात्रीमधनं करायची, ज्यामध्ये ग्रामीण भागातील स्त्री ते शहरी भागातील शिकलेली स्त्री असा तो सगळा संपूर्ण, म्हणजे न शिकल्यामुळे महिलांचं काय काय अडचणी येतात आणि शिकलेली जर महिला असेल
तर तिला काय संधी मिळतात, ती पुढे जाऊन कशा पद्धतीने स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण होते. महिलांच्या ज्या ज्या समस्या असतील, मग त्यात हुंडा असेल, तिच्या आरोग्याचे प्रश्न असतील, जात्यांवरच्या ओव्या होत्या, त्याच्यात लावणी होती, त्यात खेळाडू होते, राजकारणी महिला असतील, या सगळ्या म्हणजे जिजाऊ सावित्रीबाईंपासनं ते इंदिरा गांधी आणि आजकालच्या तरुण नवीन मुलींपर्यंत महिलांच्या आयुष्यावरती आधारित असं ते एक पात्री मी सादर करायची. मी एक स्त्री बोलते याच्यातून. खूप सुंदर मॅम. आणि आपण बघतो की एक पात्री नाटक सादर करणं हे खरंच खूप कठीण आहे, कारण त्यामध्ये आपण पूर्ण भावना आपण लोकांसमोर म्हणजे ओतल्या जातो, बरोबर. आणि कुठेतरी त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात खूप सुंदर असा रिस्पॉन्स तुम्हाला मिळालेला आहे. क्षेत्र कुठलंही असो, जर मनात इच्छाशक्ती असली तर स्त्री ही कुठलंही क्षेत्र खूप म्हणजे सोप्या पद्धतीने गाठू शकते, बरोबर. आणि त्यासोबतच भरपूर पुरस्कार सुद्धा तुम्ही तुमच्या नावी केलेले आहे आणि खूप असं नावलौकिक केलेलं आहे. तर त्यातील असा काही एक पुरस्कार जो तुम्हाला खरंच वाटतं की एक नो डाऊट की प्रत्येक पुरस्कारामध्ये तुम्हाला आनंद वाटलाच असेल, कारण की कुठेतरी जेव्हा पुरस्कार मिळतो तर तेव्हा आपल्याला आपल्या कामाची ही लौकिकता वाटतं, बरोबर. तर तो किंवा त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मॅम? मी खरंच सांगू का, हे सगळे जेव्हा पुरस्कार मिळतात ना, त्या पुरस्कारांचा आनंद असतो, सगळ्याच पुरस्कारांचा आनंद आहे. परंतु जेव्हा मला एखादी महिला भेटते, एखादा तरुण भेटतो, किंवा एखादी उद्योजिका भेटते, किंवा असं कोणीतरी भेटतं की जे मला म्हणतात की ताई तुम्ही त्या भाषणात आम्हाला तेव्हा ते बोलला होतात ना, ते बघून मी हा निर्णय घेतला आणि आज मी इथपर्यंत आलेलो आहे. किंवा एखादी महिला मिळते की ताई तुम्ही आम्हाला, मी तुमच्या बँकेतनं हे कर्ज घेतलं, आज माझा व्यवसाय इथपर्यंत आला. अनेक महिला आहेत की ताई तुम्ही मला त्या अडचणीत मदत केली होती, तुम्ही हे वाक्य तुमचं ऐकलं आणि मला आयुष्यात प्रेरणा मिळाली. तर मला वाटतं माझ्यासाठी ते सगळ्यात मोठा पुरस्कार आहे आणि ती सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे. हा तुमचा चांगुलपणा आहेत मॅम, की एवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही तुम्ही सगळ्यांना एक समानतेने म्हणजे बघता. एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते की आजच्या स्त्रियांसाठी किंवा येणारं पुढलं जे जनरेशन आहे आपलं, त्यांच्यासाठी तुम्ही काय एक संदेश देऊ इच्छिता? सगळ्यांना फक्त मला एक सांगावं असं वाटतं की आयुष्य ना खूप सुंदर आहे आणि दुसरं महत्वाचं की ते दुर्मिळ आहे. तुमचा गेलेला दिवस तुम्हाला परत मिळणार नाही आहे. येणारा दिवस किती तुमच्याकडे आहे हे तुम्हाला माहिती नाही. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्याचं तुम्हाला ऑडिट करता आलं पाहिजे. मी कशासाठी जगतोय आणि का जगतोय याचा विचार प्रत्येकाला असला पाहिजे. मला आयुष्यात काय करायचंय आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या असण्यामुळे तुमचा भोवताल तुम्हाला संपन्न करता आला पाहिजे, तुमचं आयुष्य संपन्न करता आलं पाहिजे. आणि यासाठीच कुठे उथळ जगण्यापेक्षा काहीतरी फर्म असं घेऊन, विचार घेऊन, कार्य घेऊन आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. येणाऱ्या पिढीलाच मला एवढं सांगायचं आहे की एक सुंदर अशी इतक्या वर्षांपासून प्रक्रिया करून 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 ही समाज व्यवस्था निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे ही समाज व्यवस्था जपणं, हिला तुमच्या असण्याने अधिक सकस कसं करता येईल, अधिक चांगलं कसं करता येईल यासाठीचा म्हणून तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करणं, यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. त्याच्यामुळे कुठेतरी उच्छृंखल विचार घेऊन, कुठेतरी कुठला तरी ट्रेंड येतो म्हणून तो ट्रेंड फॉलो करून याच्यासाठी स्वतःला कुठेतरी वाया न घालवता, खूप छान संस्कृती आहे आपली. थोडं संस्कृतीकडे डोळसपणे बघा की बाबा आपलं आहे तर मग सगळं टाकाऊ आहे, फेकाऊ आहे. नवीन याचा स्वीकार केलाच पाहिजे, प्रवाही राहिलं पाहिजे माणसाने. पण नवीनतेचा स्वीकार करत असताना ते कितपत योग्य आहे, कितपत लागू, त्याचे दुर्गामी काय परिणाम होणार आहे याचाही विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कारण हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि दुर्मिळ आहे. प्रत्येक क्षणाचा आपण चांगला आनंद घेऊ. मी माझ्या विचारातून स्त्री ही आदिशक्ती आहे असं म्हणजे जसं तुम्ही समजत आहेत, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? निश्चितच स्त्री आदिशक्ती आहे, म्हणून तर या निसर्गाने तिला मातृत्व दिलंय ना. हो, तिला मातृत्व देण्यामागचं कारणच ते आहे की ती आदिशक्तीचं रूप आहे. आदिशक्तीच्या ऊर्जेतून ही सृष्टी निर्माण झाली आहे आणि तिचा अंश असलेली स्त्री आहे, म्हणून तिला मातृत्व दिलंय, निर्मितीचं दान दिलेलं आहे. आणि म्हणून तिने तिच्या या शक्तीचा वापर करून हे सृजनाचं कार्य चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, सृष्टीच्या सर्जनाचं काम केलं पाहिजे, स्वतःचंही सर्जन चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आपल्यामध्ये जे जे चांगले गुण आहेत त्याचा विकास कसा करता येईल
आपलं कुटुंब असेल, आपला परिवार असेल, आपला मित्र असतील, आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व असेल, या सगळ्या गोष्टींचा विकास करत असताना आपल्या सर्व गुणांचा वापर करून तिने पुढे पुढे जात राहावं, हे मात्र मी या निमित्ताने सांगते. आणि आदिशक्तीचं रूप आहे, त्याच्यामुळे तुमच्यातल्या त्या शक्तीचं पूजन होईल अशा पद्धतीने आपलं कार्यकर्तृत्व राहावं, एवढंच मी आज या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगते. आणि नवरात्रीच्या खूप खूप तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. खूप सुंदर मॅम, तुमच्यासोबत चर्चा करून खरंच एक सकारात्मक ऊर्जा आलेली आहे. आणि एक स्त्री ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. आणि जर विचार मनात जर ठाम असला तर जसं तुम्ही स्पोर्ट्स असो की आपलं एकपात्री नाटक असो की आपली सोसायटीचं पूर्ण अध्यक्ष म्हणून पूर्ण कारभार सांभाळणं, त्यातलं त्यात आपलं कुठेतरी आवडसुद्धा जोपासणं, हे सुद्धा तुम्ही करत आहात आणि यापुढेही करत राहणार आहे. खूप खूप मनापासून धन्यवाद मॅम, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि आमच्यासोबत आदिशक्ती या विशेष कार्यक्रमाच्या अंतर्गत आमच्याशी बातचीत केली. आमच्या ऑडियन्सला पण खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळालेल्या आहे. तुम्हाला परत एकदा नवरात्रीच्या UCN तर्फे खूप खूप शुभेच्छा मॅम. थँक्यू सो मच. मला सुद्धा या ठिकाणी आपण सगळ्यांनी नवरात्रीच्या निमित्ताने व्यक्त होण्याची संधी दिली, यासाठी UCN न्यूज चॅनलचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम.